नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला आयुष्यात मोठं काहीतरी मिळवायचं असतं, करायचं असतं. मोठं घर, आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःची ओळख, समाजात मान सन्मान असं बरंच काही. पण एक गोष्ट कोणी आपल्याला स्पष्ट सांगत नाही. ती म्हणजे यश हे मोफत, फुकट मिळत नाही. यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही सवयी बदलाव्या लागतात, काही लोकांपासून दूर जावं लागतं आणि काही वेळा स्वतःलाच बदलावं लागतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे 15 अशा गोष्टी ज्या तुम्ही सोडल्या नाहीत तर मोठं यश मिळणं कठीण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील अडथळा ही बाहेरची परिस्थिती नसून तुमच्याच काही सवयी असतील. सवय नंबर 1, आळसाचा त्याग करा. आळस हा खूप गोड असतो. सकाळी अलार्म वाजतो आणि आपण म्हणतो 5 मिनिट अजून, 5 मिनिट अजून. पण ती 5 मिनिट अनेकदा 5 वर्ष बनतात. आळस म्हणजे फक्त झोप नाही. आळस म्हणजे काम पुढे ढकलणं. आळस म्हणजे सुरुवात न करणं. आळस म्हणजे माहिती असतानाही की ही गोष्ट किती महत्वाची आहे तरी ती डिले करणं, ती वेळेवर न करणं. म्हणून आळस झटकून द्या. दररोज एक छोटंसं काम ठरवा. जसं 30 मिनिट वाचन, 20 मिनिटांचं कौशल्य स्किल शिकणं किंवा छोटीशी सुरुवात करणं. छोटीशी सुरुवात करा, पण रोज करा. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी करताना आपल्याला आळस येतो. आपल्याला वाटतं की आज नको, उद्या बघू, नंतर बघू, असं करून करून आपण ते काम टाळतो आणि नंतर त्या कामाचा फार मोठा व्याप वाढतो, पसारा वाढतो. मग असं करण्यापेक्षा दररोज थोडं का होईना पण ते काम करा. छोटी का होईना सुरुवात करा, पण रोज करा. दुसरी सवय म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती सोडा. किती स्वप्न ह्या एका वाक्यामुळे मरतात, की लोक काय म्हणतील. तुम्ही व्यवसाय सुरू करायचा विचार करता, कोणी म्हणते की काय गरज आहे. समजा तुम्ही YouTube सुरू करत असाल, कोणी म्हणेल की काय मिळणार आहे त्यात, कशाला हवं, कॉम्पिटिशन किती आहे. पण लक्षात ठेवा, जे लोक आज हसतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. लोकांचं मत हे तात्पुरतं असतं. म्हणून लोक काय म्हणतील ही भीती सोडा आणि कामाला लागा. सवय नंबर 3, तक्रारींचा त्याग करा. तक्रार करणं हे सोपं असतं. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे वेळ नाही. पण प्रश्न असा आहे की तुम्ही उपाय शोधला का? यशस्वी लोकांकडे अडचणी असतात, पण त्या अडचणींमुळे ते अडून बसत नाहीत, तर ते त्यावर काम करतात आणि मार्ग शोधतात. म्हणून आजपासून एक नियम ठरवा की तक्रार नाही, फक्त कृती करायची. सवय नंबर 4, आराम क्षेत्र सोडा. म्हणजे कम्फर्ट झोन सोडा. कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला खूप सुरक्षित वाटतं, पण तिथे वाढ होत नाही. जर तुम्ही नेहमी तेच करत राहिलात तर परिणामही तेच होतील, तेच दिसतील. एखादी नवीन गोष्ट शिका, नवीन लोकांशी बोला, नवीन जबाबदारी घ्या. भीती वाटेल, पण भीती वाटली तरी पुढचं पाऊल टाका. कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्याशिवाय प्रगती होत नाही. सवय नंबर 5, वेळ वाया घालवणाऱ्या सवयी सोडा. आपण म्हणतो की वेळ नाही, मी खूप बिझी आहे. पण हेच लोक मोबाईलवर 2-2 तास वाया घालवतात. जर तुम्ही दररोज 1 तास स्वतःसाठी दिलात, तर एका वर्षामध्ये 365 तास होतात. आणि 365 तासामध्ये एक नवीन कौशल्य आपण नक्कीच शिकू शकतो. म्हणून वेळ वाया घालवणाऱ्या सवयी सोडून द्या. सवय नंबर 6, गोष्ट नंबर 6, चुकीच्या लोकांचा त्याग करा. म्हणजेच टॉक्सिक लोकांपासून जसं आपण दूर राहतो, तसंच जे लोक टॉक्सिक किंवा जे चुकीचे आहेत, ज्यांना तुमचं स्वप्न समजत नाही, ज्यांना तुमची प्रगती पाहून त्रास होतो, ज्यांच्याकडून फक्त नकारात्मकता मिळते, अशा लोकांपासून अंतर ठेवा. कारण वातावरणच माणूस घडवत असतो. आपली संगत आपल्याला घडवत असते. म्हणून आपण ज्या लोकांमध्ये राहतो, ज्या लोकांबरोबर आपण बोलतो, ज्यांना आपण ऐकतो, ज्यांना आपण पाहतो, अशाच लोकांचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून शक्य तेवढं दूर राहा. 7वी गोष्ट म्हणजे तात्पुरत्या आनंदाचा त्याग करा. आज पार्टी करूयात, आज थोडा आराम करूया, आज मजा करूया, पण उद्या काय? मोठं यश म्हणजे आजचा थोडा त्याग आणि उद्याचा मोठा फायदा. म्हणून तात्पुरत्या आनंदाचा त्याग करा. शाश्वत आनंद किंवा लॉंग टर्मचा आनंद लक्षात घ्या. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःवर शंका घेणं, डाऊट घेणं सोडा.
तुमच्या डोक्यात एक आवाज असतो, तुझ्याने होणार नाही, मी हे करू शकत नाही, किंवा मला हे जमेल का? पण त्या आवाजाला उत्तर द्या की मी प्रयत्न करेन. विश्वास ही एक सवय आहे आणि दररोज स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा की मी प्रयत्न करेन आणि मी जिंकून दाखवेन. पॉइंट नंबर 9, तुलना करणं सोडा, कंपॅरिझन सोडा. सोशल मीडियामुळे आपण सतत तुलना करत असतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांचा प्रवास दिसतो, त्यांचं सक्सेस दिसतं, परंतु त्यांची मेहनत दिसत नाही, त्यांचे कष्ट दिसत नाहीत. तुमचा मार्ग हा वेगळा आहे, त्यांचा मार्ग हा वेगळा आहे. म्हणून दुसऱ्यांशी कंपॅरिझन करू नका, तुलना करू नका. पॉइंट नंबर 7, शिस्त नसलेलं जीवन सोडा. शिस्तीचा अवलंब करायला आपण बऱ्याच ठिकाणी कमी पडत असतो आणि यशासाठी शिस्त ही आवश्यक असते. प्रेरणा रोज येत नाही, पण शिस्त रोज काम करते. म्हणून ठरलेली वेळ, ठरलेलं ध्येय, सातत्य या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पॉइंट नंबर 11, परिपूर्णतेचा हट्ट सोडा, परफेक्ट असण्याचा हट्ट सोडा. आता माझी तयारी नाही, आत्ता नको, अजून सगळं काम झालेलं नाही, अजून सगळं प्रिपरेशन झालेलं नाही, सगळं परफेक्ट झालेलं नाही, सगळं काही परफेक्ट झाल्यानंतर, सगळं काम पूर्ण झाल्यानंतर मग आपण सुरुवात करूया. ही सवय सोडा. स्टार्ट बिफोर यू आर रेडी. पॉइंट नंबर 12, नकारात्मक विचार सोडा. तुमचे विचार तुमचं भविष्य बनवतात. नेहमी आपण जशा प्रकारचे विचार करतो त्यानुसारच आपली कृती होते आणि आपल्या कृतीनुसारच आपल्याला फळ मिळतं. जसं शिवानी दीदी सांगतात की जे काही आपण वाचतो, जे काही आपण पाहतो, जे काही आपण बोलतो, जे काही आपण ऐकतो, म्हणजेच ज्या ज्या गोष्टी आपण ॲज अ इनपुट, ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून ग्रास्प करतो, ग्रहण करतो, त्याच गोष्टी प्रोसेस होतात आणि त्याच गोष्टींचं आउटपुट आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कृत्यामध्ये दिसून येतं. म्हणजेच जशी आपण इन्फॉर्मेशन घेणार ती प्रोसेस होऊन त्यानुसारच आउटपुट बाहेर पडणार. म्हणून इनपुट घेतानाच चांगले विचार ऐकायचे, चांगल्या गोष्टी वाचायच्या, चांगल्या गोष्टी पाहायच्या आणि ऐकायच्या, जेणेकरून आपले विचार चांगले राहतील, त्यानुसारच प्रोसेसिंग होणार आणि त्यानुसार जे आउटपुट असेल आपल्या कृतीतून ते दिसणार आणि त्याचं फळ आपल्याला मिळणार. अर्थातच चांगलं फळ आपल्याला मिळणार. जर तुम्ही रोज म्हणालात की माझं काही होणार नाही, तर खरंच काही होणार नाही. आणि जर तुम्ही म्हणालात की मी एक दिवस नक्की यशस्वी होईल, मला जे हवं ते नक्की मिळवेल, तर खरंच एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल आणि प्रगती कराल. पुढचा पॉइंट, 13वा पॉइंट, भीतीचा त्याग करा. भीती असणं चुकीचं नाही. एखाद्या गोष्टीबद्दल जर नवीन असेल किंवा आपल्याला माहिती नाही, आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नाही, तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला आपल्या मनामध्ये भीती असते. पण भीतीमुळे थांबणं हे चूक आहे. अपयशाची भीती, टीकेची भीती किंवा लोकांच्या मताची भीती, या सगळ्या भीतींना मागे टाकून भीतीच्या पुढे चालायला शिका. पॉइंट नंबर 14, तात्काळ परिणामांची अपेक्षा सोडा. की आज मी बी पेरलंय आणि उद्या लगेच त्याचं झाडात रूपांतर होईल, उद्या लगेच मला त्याची फळे चाखायला मिळतील, ही गोष्ट योग्य नाही. मोठं यश हे वेळ घेतं. झाड लावलं की लगेच फळ मिळत नाही. म्हणून संयम ठेवा, सातत्य ठेवा. परिणाम हा तात्काळ दिसत नाही, परंतु एक ना एक दिवस चांगला परिणाम हा नक्की दिसतो. पॉइंट नंबर 15, जुन्या दुःखांचा त्याग करा. म्हणजेच भूतकाळामध्ये काही दुःख असतील, काही त्रासदायक आठवणी असतील, तर त्या गोष्टी सोडा, भूतकाळ सोडा. जुन्या चुका असतील, जुनं अपयश असेल, तेही मागे टाका. त्यातून शिका, पण त्यात अडकू नका. त्यातून धडे घ्या आणि त्या चुका परत करू नका. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मोठं यश मिळवणारे लोक वेगळे नसतात. ते फक्त वेगळे निर्णय घेतात आणि वेगळे ॲक्शन्स करतात आणि त्यांनी काही गोष्टी सोडलेल्या असतात, काही सवयी, चांगल्या सवयी स्वीकारलेल्या असतात. म्हणून आज तुम्ही एक निर्णय घ्या. एक तरी गोष्ट अशी सोडायची जी तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल आणि सुरुवात ही आजपासून, आत्तापासूनच करायची. कारण यश दूर नाही. तुम्ही काही गोष्टी घट्ट पकडून बसला आहात, त्या सोडा आणि मग स्वतःला मोकळं करा. तर या होत्या त्या 15 गोष्टी, ज्या तुम्ही सोडल्यात तर यशस्वी नक्की व्हाल. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. धन्यवाद.